सुरुवातीला बातमी पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली। पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात ही रेव पार्टी सुरू होती। पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचं सेवन सुरू होतं। खराडी भागातील हॉटेलमधल्या एका रूममध्ये ही रेव पार्टी सुरू होती। पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे। विशेष म्हणजे एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर याचाही यात समावेश आहे। या रेव पार्टी प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। पार्टीसाठी हॉटेलचं बुकिंग खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरच्या नावे करण्यात आलं होतं। या पार्टीपूर्वीही आरोपींनी 2 पार्ट्या केल्या। खराडी इथे जाण्यापूर्वी काही जणांनी कल्याणीनगरमधल्या पबमध्ये पार्टी केली होती। कल्याणीनगरमधील पब बंद झाल्यानंतर दुसरी पार्टी मुंढवा भागात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली आणि पहाटे 5 ते 6च्या दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं छापेमारी करत घटनास्थळावरनं दारूच्या बाटल्या, गांजा आणि हुक्का पॉट जप्त केले। तर पुण्यामध्ये खराडी इथे नेमकं काय काय घडलं त्यावरती आपण एक नजर टाकूयात। पुण्याच्या उच्चभ्रू अशा खराडी भागामध्ये रेव पार्टी सुरू होती। या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये 2 महिलांसह 5 पुरुष यांना ताब्यात घेण्यात आलं। खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरचा देखील यात समावेश आहे। छापेमारीमध्ये कोकेन, गांजा आणि दारूसोबतच हुक्का देखील सापडलाय। टेस्टिंग किटनं तपासणी केल्यानंतर हे कोकेनच असल्याचं स्पष्ट झालं। हॉटेलमधली रूम सुद्धा खेवलकरांच्या नावानंच बुक होती। तर पुण्याच्या खराडीतील रेव पार्टी प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली। तसंच आरोपींकडनं ड्रग्ज, कोकेन, गांजा हे पदार्थ जप्त करण्यात आल्याची ही माहिती पुणे पोलिसांनी दिली। तसंच सर्व आरोपींविरोधात एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचंही त्यांनी म्हटलं। गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्ज सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत ज्या कारवायांची मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आयटीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांच्यावरती एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये जवळपास 2.7 ग्रॅमचा कोकेन सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉटचा सेट, दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत। कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला है एनडीपीएस एक्ट 8C। इसमें 7 आरोपी है कुल मिला के, उनमें से 2 महिला ही है और उनके नाम श्री प्रांजल खेवलकर उम्र 41, निखिल पोपटानी, समीर सैयद, सचिन भोंबे और श्रीपाद यादव, और इनके साथ में 2 महिलाएं भी अरेस्ट की गई है, ईशा सिंह और प्राची शर्मा। यातलेच काही अपडेट समोर येत आहेत। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी 7 आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं। न्यायालयामध्ये थोड्याच वेळात यावरती सुनावणी होणार आहे। 7 आरोपींमध्ये 2 महिला आणि 5 पुरुष आहेत। त्यापैकी एक एकनाथ खडसे यांचे जावई। तर या रेव पार्टी प्रकरणात पोलिसांनी पहाटे जो काही छापा टाकला होता खराडी इथे एका हॉटेलच्या रूममध्ये, या 7ही आरोपींना जे आता अटकेत आहेत त्यांना आता न्यायालयामध्ये हजर केलं गेलंय। थोड्याच वेळात त्यावरती सुनावणी होईल। कोर्टातले अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडनं। अभिजित, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातल्या रेव पार्टी प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यासह जे इतर 6 म्हणजे एकूण 7 आरोपींना आता पुणे पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले। या सगळ्या प्रकरणी थोड्या वेळात कोर्टात जी आहे ते सुनावणीला सुरुवात होईल। पोलीस या सर्वांची 5 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे पोलिसांकडून। या सगळ्या प्रकरणी सखोल तपास करायचा आहे। रेव पार्टीमध्ये अजून कुणाला आमंत्रण दिलं होतं का, या आधी काही पार्टी झाल्यात का त्या सगळ्या ठिकाणी, हा सगळा तपास पोलिसांना करायचा आहे। काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांना शोधायचे आहेत म्हणून पोलीस 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत। खरं तर 7ही जणांविरोधात पुण्यातल्या खराडी पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या 7ही आरोपींना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं होतं। दुपारी अटक दाखवल्यानंतर आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयात
यांना हजर करण्यात आलेलं आहे. सुनावणी थोड्याच वेळात सुरुवात होईल, पण नेमकं या सुनावणीत पोलीस आपली काय बाजू मांडतात, बरं. 5 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे ते मागितल्यानंतर न्यायालयात काय जबाब नोंदवला जातो किंवा दोन्ही युक्तिवाद कसे होतात दोन्ही साईड करून हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बरं. पण आताची हीच अपडेट आहे की या सगळ्या प्रकरणातले जे 7 आरोपी आहेत त्या सर्वांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. अभिजित, धन्यवाद. तर प्रांजल खेवलकर दोषी असतील तर कारवाई व्हावी, मात्र कुणाला अडकवलं जात असेल तर ते सहन करणार नाही असा इशारा एकनाथ खडसेंनी दिला. तर प्रत्येक वेळी षडयंत्र हे तुमच्यासोबतच कसं होतं असा सवाल यावरती मंत्री गिरीश महाजनांनी विचारलाय. माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं होऊ शकलं नाही कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावाची अपेक्षा आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात की भावना जन्म माणसामध्ये आहे. त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल. मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना. त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं काय असं होण्याची शक्यता आहे. मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये. जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा. कोणी चूक केली असेल तर तिच्या गळ्यात पडेल. मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षडयंत्र आहे. मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होतंय, असं नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल. तर कालच नाथाभाऊंनी खरं तर अंमली पदार्थांबाबत सवाल उपस्थित केला होता आणि आसेंचे जावईच कसे काय सापडले असा सवाल गिरीश महाजन यांनी विचारलाय. खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की बहुत चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता. ते नेहमी अंमली पदार्थाविरोधात बोलत असतात. पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेला आहे. खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे. नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही. पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे. रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच. तपास केल्यावरच हे समोर येईल की 5 महिला होत्या का 3 होत्या, याच्यामध्ये कोण पळालं, कोणी पलायन केलं. आता सांगणं मला अशक्य आहे. पण पार्टी सुरू होती हे तर आपण सांगता आहात आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अंमली पदार्थ असतील, हुक्क्याचा बार लावलेला होता, दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. मला वाटतं की तपासाचा हा भाग आहे. तपासात जे काय त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही, मग कोणी आयोजन केलंय काय हे. आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याच्यात आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही. 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना. आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा, जसं की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी नेऊन ठेवलं की ते असं कसं काय कोणी म्हणू शकतो. त्यांच्या शब्दात उभाण रचलं जाते माझे कुभांड रचलं जात आहे त्यांच्या शब्दात. आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय. तर मला तर काही माहिती, कारण मी बोललो तर कोणाला त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय. पण आता जावायला कसं ते काही लहान मुलं नाही ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता.